Hello dear student, welcome to Sam's Learning Point. Today we are going to learn English class 10, Unit 1, 1.2 and Encounter of Special Kind मधील पुढील भाग. Meanwhile, the baby sensed the presence of his mother. दरम्यान त्या पिलाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली and started to sob and cry a little louder. आणि ते मोठ्याने हमसून रडू लागले. I retreated from the door of the coop to allow the mother to access to her baby. आईला तिच्या पिलाकडे जाता यावे म्हणून मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो. आता इथे सोब ह्या शब्दाचा अर्थ रडणं असं होईल. Immediately the mother descended on the floor of the coop. Descend म्हणजे move downwards म्हणजे उतरले. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arm. त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि तिने त्याच्या पिलाला आपल्या हाताने उचलून घेतले. She gave the baby thorough body inspection to check his injury and then cuddled म्हणजे मिठी मारली. Him tightly in her bosom म्हणजे छाती. बघा पुढे लेखक काय म्हणतात, त्याच्या शरीरावरील जखमेची तिने बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. The baby found great solace in her crying arm. तिच्या मायेच्या मिठीत पिलाला थोडा दिलासा मिळाला. The mother sat still with the body in her lap for few minutes. काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली. It was almost as if she was pondering ह्या शब्दाचा अर्थ इथे विचार होतो. over her option and trying to figure out how she could keep the baby safe from further assault. काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन वानरी तशीच बसली. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिलाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करत असावी असं इथं लेखकाला वाटतं. फॉर अ फ्यू सेकंड द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेट इनटू माय आईज. काही क्षणासाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज शोविंग सायलेंट ग्रॅटिट्यूड या शब्दाचा अर्थ होतो कृतज्ञता ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. बघा लेखकाला इथं काय म्हणायचं आहे, आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. शोविंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तिच्या डोळ्यातील भाव, माझे आभार मानण्या तिची पद्धत पाहून मला भरभरून आले. The sentiment and the way she said thanks to me. There sat a universal mother holding a stricken child in her lap. तर stricken ह्या शब्दाचा इथे अर्थ होईल त्रस्त, वैतागलेले, to be hit hard असा याचा अर्थ होईल. माझ्या समोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणाऱ्या साऱ्या विश्वाची माता तिथे बसली आहे. युनिव्हर्सल साऱ्या विश्वाची माता तिथे बसलेली आहे असं मला तिथे जाणीव झाली. Then in a flash she jumped with her baby clinging to her belly and reached our kitchen roof. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिलाला पोटाशी घेऊन तिनं आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. She survived the area for the vicious male langur and then leapt away in the direction opposite to the place of the violent encounter. विशेष म्हणजे लबाडीचा त्या निर्दयी नर वानराचा कानोसा घेत तिनं आजूबाजूचा परिसर निखरला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्या विरुद्ध दिशेला ती झेप घेतली. The brief meeting with the mother and the baby langur convinced me
that interpieces या शब्दाचा अर्थ होईल आंतरजातीय कम्युनिकेशन संवाद and mutual trust is indeed a reality and should anyone strike the right chord the relationship hums into action become active चा अर्थ become active. तर ह्या पूर्ण वाक्याचा इथे अर्थ असं होईल एक आई तिच्या आणि पिलाच्या या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणी मात्राच्या एकमेकातील संवाद परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे आणि लेखकाला इथं असं म्हणायचं आहे एकमेकाच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने जोडल्या छेडल्या तर ते नाते अधिक दृढ आणि सुरेल बनते हे आई वानरीने मला दाखवून दिले. फक्त डोळ्याच्या नजरेतून तिथं ग्रॅटिट्यूड लेखकाला समजलं आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या माकडीच्या बॉडी लँग्वेज मधून सुद्धा इथं लेखकाला समजलं. मनुष्य व प्राणी यांच्या संपर्काचे साधन फक्त अन्न नाही. बघा द मदर लंगूर शोड मी द फूड वॉज नॉट बी ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड अॅनिमल. म्हणजे मनुष्य व प्राणी यांच्यात संपर्काचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास सामंजस्य यासारखे इतरही मार्ग आहेत. ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड अॅनिमल बट देर वेअर अदर मीन्स ऑफ इस्टॅब्लिश म्हणजे निर्माण करणे वाढणं अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कॉम्पेन्शन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग म्हणजे एक विश्वास आणि सामंजस्य हे खूप महत्वाचं आहे. 55 years have passed since that day. बघा इथे लेखक काय म्हणतात ह्या घटनेला 55 वर्ष उलटून गेली. I am now 70 years old. मी आता 70 वर्षाचा आहे. परंतु I still remember that encounter of special kind. पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपलेली आहे. तर ह्या धड्यामध्ये पाठामध्ये आपण एक समजलो की प्राणी आणि माणसांच्या मध्ये परस्पर जो सुसंवाद आहे तो ग्रॅटिट्यूड मध्ये खूप दडलेला आहे, कृतज्ञतेमध्ये दडलेला आहे. तर हे तपन मुखर्जीने खूप छानपैकी इथे आपल्या बालपणाची एक आठवण इथे सांगितलेली आहे. तर 1.2 मधील हा टॉपिक इथे संपलेला आहे. याच्यावरील इंग्लिश वर्कशॉप आपण पुढील व्हिडिओ मध्ये बघणार आहोत.